या बातमीचे प्रायोजक आहेत वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापूर। काढली परंतु विमान आज पण उतरत नाही। कलेक्टरने मला असं सांगितलं की सध्या वॉल कंपाऊंडचं काम चाललेलं आहे, जिथनं प्रवासी एंट्रन्स करतात आणि बाहेर पडतात त्या वास्तूचं एक काम चाललेलं आहे आणि एअर स्ट्रिप ती पण एक चांगली करण्याचं काम चाललेलं आहे। ह्या तीन गोष्टी झाल्यानंतरच पूर्वीसारखी विमानं त्या साईजची उतरतील। ते 2च किलोमीटर आहे फक्त धावपट्टी। मोठी धावपट्टी पाहिजे असेल तर त्याला तिथं कुठंही जागा नाही आहे। मागं एक तिथंच पलीकडच्या बाजूला कुठंतरी तिथं पण पैसे 40 का 50 कोटी रुपये होते, पण तिथं काहीतरी फॉरेस्टचा काहीतरी प्रश्न आला। सॉरी माळढोक पक्षामुळे। तर माळढोक पक्षीच दिसत नाही म्हणे, आता ते जरा भावनिक मुद्दा आहे असं म्हणणं। तरी बघा राज्याचे उपमुख्यमंत्री माळढोक पक्षी दिसत नाही असं सांगतात, परंतु बरेच जण म्हणतात की अलीकडच्या काळामध्ये कुणालाच माळढोक पक्षी त्या परिसरामध्ये दिसलेला नाही आहे। परंतु तो वेगळा मुद्दा आहे। केंद्र सरकारने अशी काही प्राणी पक्षी हे निवडलेले आहेत की त्यांच्या त्यांचं जतन करण्याच्या करता, त्यांचं अस्तित्व टिकवण्याच्या करता आपल्याला फार कडक भूमिका घेतलेली आहे। त्याच्यामुळे तिथलं काम मला थोडंसं अडचण झालेली आहे, मी अतिशय स्पष्टपणे आपल्या सगळ्यांच्या समोर मान्य करतो। परंतु तोपर्यंत पूर्वीसारखी तरी जी काही विमानं यायची ती यावी आणि त्याच्यातनं सोलापूरकरांना मदत व्हावी हीच भावना आहे। त्याचबरोबर कलेक्टर मला म्हणाले की दादा एअरस्ट्रिपच्या कामाच्या करता मी मधून जात असतो। मी आज इथल्या एसीला असं सांगितलं की जरी ते तुमच्या अतिरिक्त काम नसेल तरी देखील तुम्ही तुमची पाहणी करा आणि साधारण बघा किती दिवस या गोष्टीला लागतील। जर वर कुठं ज्योतिरादित्य सिंधिया असतील किंवा इतर कोण मान्यवर असतील किंवा कुणाशी पण बोलायची गरज असेल तर माझी बोलायची तयारी, परंतु तिथली इत्थंभूत माहिती मला कलेक्टर स्पष्ट म्हणले की दादा मी एअर स्ट्रिपच्या बद्दल जातोय, ते काम चालू आहे का बघतो। ते काम चालू आहे, पण वॉल कंपाऊंडचं आणि ते मेन इमारतीचं मी काही बघितलं नाही। तर ते एसीनी बघितल्यानंतर किती त्याला काळ लागतोय ते साधारण आपल्याला अंदाज येईल आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जी भूमिका घ्यायला पाहिजे ते राज्य सरकार घेण्याच्या करता आम्ही सगळेजण प्रयत्न करू। केंद्र सरकारच्या जर अतिरिक्त असेल तर मग तिथं ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांशी ते निर्वनीकरणाचं 33 हेक्टर बाकी आहे। केंद्राच्या समितीनं एक प्रस्ताव फेटाळला आहे, राज्य सरकार परत प्रस्ताव काय बोरामणीचं 33 हेक्टर जे आहे ते निर्वनीकरण करणं आवश्यक आहे। ते निर्वनीकरण तो एक प्रस्ताव आपला फेटाळलेला आहे। फेटाळलेला आहे। उद्याच्याला तिथं असं बघावं लागेल जर केंद्राधी म्हणजे संबंधितांनी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।